श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुणेरी या लाईफस्टाईल व्हिडिओमध्ये. तर यंदा 24 ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे आणि या दिवशी भागवत एकादशीसुद्धा आलेली आहे. बरेच जणांना संभ्रम निर्माण झालेला आहे की एकादशीचा उपवास हा सोमवारी आलेला आहे, तर मग सोमवारचा उपवास कसा करावा, कसा सोडावा, कसा धरावा, या दिवशी काय करावे, काय करू नये, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. पुत्रदा एकादशी हा भगवान विष्णूला समर्पित असणारा एक सण आणि एक पवित्र एकादशी आहे आणि या दिवशी योग्य विधीसह पूजा केली जाते. उपवास केल्याने घरामध्ये सुख समृद्धी आणि संतती प्राप्तीची तुमची जर कामना असेल तर या दिवशी आवर्जून हा उपाय करायचा आहे. तर श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या एकादशीला श्रावण पुत्रदा एकादशी किंवा पवित्र एकादशी किंवा या दिवशी भागवत एकादशी म्हणून या एकादशीला म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये या एकादशीला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक स्थान प्राप्त झालेलं आहे. या दिवशी उपवास केल्याने, योग्य विधीसह पंचोपचारे भगवान विष्णूची पूजा केल्याने संततीचे सुख मिळते आणि उत्तम आरोग्य प्राप्त होते. मुलाला कौटुंबिक सुखसमृद्धी लाभत असते आणि म्हणूनच या दिवशी काही नियमसुद्धा पाळले जातात. आता जी श्रावण पुत्रदा एकादशी आलेली आहे तर ती रविवारी 23 ऑगस्ट रोजी आपल्याला साजरी करायची आहे. एकादशीची सुरुवात जी आहे तर ती 23 ऑगस्ट रोजी पहाटे 2 वाजता होणार आहे आणि 24 ऑगस्ट रोजी पहाटे 4:18 असणार आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत पंचोपचारे पूजा करण्याबरोबरच सकाळी 7:32 ते दुपारी 12:24 शुभमुहूर्त आहे. या वेळेमध्ये भगवान विष्णूची पंचोपचारे विधीनुसार पांडुरंगाची पूजा करायची आहे. या काळामध्ये भक्त जे आहेत तर पवित्र गंगेमध्ये जाऊन स्नान करत असतात. म्हणून या दिवशी काय करावे, आपल्याला पूजा कशी करायची आहे आणि या दिवशी शिवमूठ कोणती आहे, या दिवशी उपवास सोमवारचा आणि एकादशीचा एकत्र आल्याने आपला उपवास कोणता धरायचा आहे, कोणता सोडायचा आहे, कसा या दोन्ही एकत्र उपवास आल्याने कोणत्या कोणत्या 2 गोष्टी आपल्याला नक्की टाळायच्या आहे, याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र लिहायला विसरू नका. तर पहा, हा उपवास जो आहे, बरेच स्त्रियांना संभ्रम निर्माण झालेला आहे की हा उपवास कधी सोडायचा आहे, कधी धरायचा आहे. तर पहा, असं म्हटलं जातं की श्रावण सोमवार आणि एकादशी एकत्र आल्याने हा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. तर या दिवशी शिवमूठ जी आहे तर ती तीळ असणार आहे. तर भगवान शिवांच्या पिंडीवर आपल्याला तीळ शिवमूठ जी आहे तर ती अर्पणा करायची आहे. 24 तारखेला पुत्रदा एकादशी आहे. एकादशीचा उपवास हा दिवसभर असतो. मग काय करावे, काय करू नये, कोणत्या गोष्टीचे पालन करायचे आहेत तर पहा. श्रावणी सोमवारला भगर चालत नाही, भगर खाल्ली जात नाही. तर एकादशीच्या उपवासाला भगर ही खाल्ली जाते. श्रावणी सोमवारच्या उपवासाला भगर चालत नाही, म्हणून एकादशीच्या दिवशी दिवसभर आपल्याला हा उपवास करायचा आहे. जसा तुम्ही नेहमी तुमच्या घरामध्ये उपवास हा करत असता तसाच आपल्याला उपवास करायचा आहे. उपवासाला जे पदार्थ तुम्ही खाता तेच पदार्थ तुम्हाला खायचे आहेत आणि पदार्थ जे तुम्ही बनवत आहात घरामध्ये, भगर असेल, साबुदाणा असेल किंवा फळं असेल किंवा निर्जली उपवास करत असाल तर त्या पद्धतीने तुम्हाला हा उपवास करायचा आहे. मात्र संध्याकाळी जेव्हा तुम्ही उपवास सोडण्याचा प्रयत्न करत आहात सोमवारचा, तर त्या वेळेमध्ये आपल्याला भगर ही खायची आहे. म्हणजेच भगरीवर तुम्ही श्रावणी सोबत ही जी उपवास आहे श्रावणी सोमवारचा तर तो सोडायचा आहे. तुम्हाला श्रावणी सोमवारचा उपवास सोडण्याची पद्धत जी आहे तर ती संध्याकाळीच, म्हणजे जेव्हा तुम्ही वरण भात भाजी पोळी खाता त्या वेळेमध्ये हा उपवास कसा सोडायचा आहे एकादशीचा, तर भगर खाऊन सोडायचा आहे. एकादशी तुम्हाला मोडणार नाही आणि सोमवारचा उपवास तुम्हाला सोडता येईल. म्हणून या दिवशी सकाळी उठल्यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला तुळशीचं पान टाकून आंघोळ करून घ्यायची. या दिवशी पांढऱ्या रंगाचे किंवा लाल पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी शिवपूजन झाल्यानंतर उपवासाला भगर खायची आहे संध्याकाळी. आणि श्रावणी सोमवारला तुम्हाला दिवसभरामध्ये तुमच्या घरामध्ये जर फळं खात असेल, निर्जली उपवास करत असेल तर तशा पद्धतीने हा उपवास करायचा आहे. आता पहा,
भगवान शिवशंकराची आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते या दिवशी आणि बाळकृष्णाची पूजा केली जाते. पंचोपचारी पूजा करायची आहे आणि त्यानंतर या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं एक वेळा पठण करावं आणि महादेवाची आपल्याला पूजा करून महादेवाच्या स्तोत्राचं पठण करायचं आहे. तुम्ही या दिवशी जे शिवलीला अमृत आहे तर त्याचं पठण देखील तुम्ही करू शकता. श्रावणी सोमवारचा उपवास दिवसभर केला जातो, त्यामुळे कुठेही एकादशी मोडण्याची प्रश्नच निर्माण होत नाही. म्हणूनच त्याचबरोबर अनेकाच्या मनामध्ये शंका निर्माण झाल्या होत्या. 23 तारखेला स्मार्त एकादशी आहे, 24 तारखेला भागवत एकादशी आहे. तर या दोन्हीपैकी कुठली एकादशी धरायची आहे? तर अर्थातच 24 तारखेची एकादशी आपल्याकडे केली जाते. एकादशी जी आहे तर ती स्मार्त एकादशी ही ऋषीमुनी आहेत तर ते धरत असतात आणि स्मार्त एकादशी जी आहे ते पांडुरंगाचे भक्त आहेत तर ते स्मार्त एकादशी धरत नाही, भागवत एकादशी धरत असतात. म्हणून आपल्याला दोन्हीमधले जे फरक आहे तर ते जाणून घ्यायचे आहे. म्हणून भागवत एकादशीचे व्रत आपल्याला 24 तारखेला करायचे आहे. आता तुमच्या मनामध्ये काही संभ्रम निर्माण झालेला आहे की श्रावणी सोमवारी एकादशी आली तर उपवास कसा करायचा, कसा सोडायचा, असे प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा. पुत्रदा एकादशीच्या व्रताची कथा वाचावी आणि विष्णूला या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी. श्रावण पुत्रदा एकादशी संतती आणि कौटुंबिक समृद्धीसाठी अत्यंत फलदायी म्हटली जाते. या एकादशीची काही कथा आणि काही प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी सल्ल्यानुसार हा उपवास केला आहे. म्हणूनच भगवान विष्णूवरील भक्ती आणि एकादशीच्या व्रतामुळे त्यांना गुण आणि यशस्वी संतान प्राप्ती होते. हे एकादशीचे व्रत पाळल्याने मुलाची प्रगती होते, घरामध्ये सुखसमृद्धी येऊ लागते आणि आपल्या मनातील इच्छा मनोकामना पूर्ण होतात. म्हणून आपल्या घरामध्ये आनंद आणि सुखसमृद्धी नांदत असते. भक्तिभावाने आणि अहंकार राग टाळून जर तुम्ही हा उपवास पाळला तर व्यक्तीच्या मनातील आणि कर्माच्या नकारात्मक परिणामापासून मुक्ती मिळते. म्हणून जीवनातील सर्व समस्या ह्या संपत असतात. आता पुत्रदा एकादशीचा उपवास विशेषतः संततीची इच्छा असणाऱ्या विवाहित जोडप्यांनी अत्यंत महत्त्वाचा हा पुत्रदा एकादशीचं व्रत म्हटलं जातं. ज्या जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी होत आहेत, संतती संबंधी काही इतर अडचणी असेल तर या दिवशी भक्तिभावाने भगवान विष्णूची पूजा करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा आणि या दिवशी एखाद्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला ब्राह्मणाला काही दक्षिणा 101 रुपया किंवा जेवू घालावे किंवा कपडे दान करावे. या उपवासादरम्यान महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि आपला अहंकार आणि निर्मळ मन असायला हवं. या पूजेसाठी कोणत्याही गोष्टीची आपल्याला गरज नसते, फक्त असते शुद्ध पाण्याची, तुळशीच्या पाण्याची. आणि या दिवशी एकादशीच्या व्रतामध्ये सामान्यतः तांदूळ, गहू, डाळी आणि धान्यजन्य पदार्थ टाळले जातात. उपवासाच्या पद्धतीनुसार फळे, दूध किंवा उपवासाचे साबुदाणा भगर असेल हे पदार्थ चालतात, म्हणून तुम्ही हे पदार्थ खाऊ शकता. अशा पद्धतीने ह्या 2 गोष्टी नक्की पाळायच्या आहेत. या दोन्ही व्रताचं फळ तुम्हाला एकत्र मिळेल. म्हणून सोमवारच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी भगर खाऊन हा उपवास सोडा, सर्व समस्या सुटतील. श्री स्वामी समर्थ.